रोज आम्हाला पळायला नेतात, व्यायाम करून घेतात आणि त्याचा नानच आणतात स्वतःहून फ्रूट्स आणतात. म्हणून मग मी पण नानांच्या वाढदिवसाला नानांसाठी फ्रूट्स आणलेत. नाना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप थँक्यू. टाळ्या वाजवा. छान पद्धतीने त्यांनी आज आपल्याला नाही का फ्रूट आणलेले आहेत आणि सर्वांनीच असं काय करायचं, वाढदिवसाला केक न देता फ्रूट द्यायचं. ठीक आहे. थँक्यू स्वरा. कोण स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसऱ्यासाठी वेदी. पण नानांचा आज वाढदिवस आहे. नानांना जरेश्वरला जायचं होतं, पण नानाही आम्ही घरीच झोपण म्हणून नाना वडूतूनच आल्यात आमच्यासाठी आज. धन्यवाद. मेन म्हणजे काय भास्कर सर, आपली स्वप्न पूर्ण नाही झाली तरी चालतील, पण या मुलांची स्वप्न आपल्याला अधुरी ठेवायची नाही आणि मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड चालू आहे. आणि आज काय आता आमचे तर मी म्हणतो की अर्ध वय तर गेलेले. ज्यावेळेस आम्हाला गरज होती, ज्यावेळेस एक व्यासपीठची गरज होती, त्यावेळेस व्यासपीठ मिळालं नाही. पण या मुलांना व्यासपीठ मिळवण्यासाठी आणि आज काही आपलं स्वप्न मी आज नाही उद्या पूर्ण करेन, पण जोपर्यंत तुमच्यातला एक तरी खेळाडू वरती नाही नेत तोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि मी जो तुम्हाला आज जो माझ्या आयुष्यातील जे वेळ दिलेला आहे, मला तुमच्याकडून जी अपेक्षा आहे की बाबा तुम्ही पण नित्यनेमाने व्यायाम करा आणि अभ्यास करा आणि एक चांगलं मोठं काहीतरी होऊन दाखवा, त्याचे स्वप्न पूर्ण करा आणि माझं पण स्वप्न त्याच्यात पूर्ण झाल्यासारखं. धन्यवाद सौरभ. थँक्यू. काय आपटी गावातील म्हणजे युवा खेळाडूंना प्रोत्साहन करणारे आमचे विवेक नाना पवार यांचा 7 ऑगस्ट आज वाढदिवस आहे. तर त्यांच्या बद्दल सांगायचं गेलं तर ते मनाने खूप चांगले आहेत व कुणाला काही बोलणार नाहीत आणि म्हणजे कुणा अपशब्दही निघत नाही. आपल्या गावातील ते एक चांगले खेळाडू आहेत व कोच आहेत. आता ते म्हणजे नवे खेळाडू जसे ते डायलॉग आहे ना, शाळा बंद पडली विद्यार्थी सोडून गेले की शाळा बंद पडत नाही, शिक्षक परत विद्यार्थ्यांना नव्याने शिकवायला सुरुवात करतो. तसं आमच्या नानांचं आहे. खूप जण आले सोडून गेले, परंतु एवढी जी 40 संख्या आहे 35-40 दररोज असती ती रेग्युलर राहती. व नानाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा दिल्या ते खरंच माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि मला पुढे जाण्यासाठी या आशीर्वादांची खूप गरज आहे. मनापासून धन्यवाद अथर्व. चला. नानाचा आज वाढदिवस 7 ऑगस्ट. नाना आज ज्ञानेश्वरला जाणार आमच्यासाठी मधूनच आली ओढूपासून. थँक्यू दीदी आहे ना. मला आहे ना 3 दिवस झाले नानांचा बड्डे आणि सगळ्यात उशिरा आज तीच आलेली आहे. तिच्यासाठी टाळ्या वाजवा. काय बोलणार? ऑगस्ट नानांचा आज वाढदिवस आहे. एवढ्या मुलांचा व्यायाम घेतात, ते न पैसे काही घेत नाही तरी एवढ्या मुलांचा व्यायाम घेतात. त्यांना वाटतं की त्यांची स्वप्न पूर्ण नाही झाली, त्यामुळे एवढ्या मुलांची स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून ते एवढे धडपड करतात आणि त्यांना याचे खूप पुण्य लागणार आहे. नानांना हॅपी बर्थडे. थँक्यू संग्राम दादा. धन्यवाद. थांब ना. आज संग्राम दादांनी एक वाक्य सांगितलं की पैसे. आज माझं स्टेटस पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की मला पैसा नाही कमवायचा, पण मला माणसं कमवायचं. कारण की मला माहिती आहे मी ज्यावेळेस माणसं कमी ना मला त्यांचा आशीर्वाद पण लाभणार आहे आणि पैसा माझ्या मागून येणार आहे. माणसं पैशाच्या मागं पळतात ना भास्कर सर, पैसा आपल्या मागं पळायला पाहिजे. असं काहीतरी कार्य करत राहा, पैसा आपोआप तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. खूप छान. आज 7 ऑगस्ट नानांचा बर्थडे. 10-12 आले पाय घेतले. पैसे पण नाही घेतले व्यायामाचे. थँक्यू दादू. थँक्यू. नाना सरांचं व्यायाम घेत होते खूप चांगले. कधीच अपशब्द नसतं आणि ते युवा खेळाडूंना प्रोत्साहन खेळायला म्हणून त्यांनी. पाटील. थँक्यू दादू. थँक्यू दीदी. थँक्यू दीदी. थँक्यू. पळती कुठे? थँक्यू. आलं बाई बोल ना. काय
काय आज त्याला सुधारणाच काय हा बैलाचं वय किती? मला वाटतं 6-7 आहे ना. कायम हसत असतो आणि कायम याच्यासारखंच सगळ्यांनी हसण्याचा पण प्रयत्न करा. हसल्यामुळं आयुष्य वाढतं आणि इतरांना पण आयुष्य वाढायला मदत होती. चला, थँक्यू दीदी, थँक्यू दीदी, थँक्यू. काय तिकडे? थँक्यू दीदी, थँक्यू थँक्यू. थँक्यू दादा, थँक्यू. सुरुवात झाली का?